हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज कृष्ण जन्माष्टमीचं सेलिब्रेशन आहे शंभूंच्या स्कूलमध्ये आणि त्यांना कृष्णाचा ड्रेस ड्रेस घातला आहे, पण बाकीची ज्वेलरी राहिलेली आहे, ही अजून बाकी आहे. तिथपर्यंत जावंच तर ठेवतो की नाही काय माहिती, बट आत्तापर्यंत ठेवलं आहे त्याने केव्हाचं घातलं मी हे बासुरी वगैरे. तर त्याचं सगळं आवरून झालं का मी तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवतेच, तर बघत राहा. शंभू उठ ना, उभं राहा. शंभू आता तो फोन बघतोय, तुझ्या पप्पांचा आवरत नाही तोपर्यंत तो फोन बघत असतो. उठ बाळ, उठ पटकन, उभा राहा, मला दाखवतो कसं दिसतो. कसं दिसतंय माझा शंभू? तुझी पावडर लागली का? छान दिसतं. इकडचं काढून टाकलं का? ते नको काढू, असं कर. पर्यंत ठेवतो की नाही काय माहिती. चला उठ, उभा राहा, तुला गंध लावायचं राहिलं. उठ ना, लावा लागतो इकडे. पिन लावून दू की इथे? हे कसे करायचे मम्मी? हां, हे हे समजायचं असतं असं. फोटो काढून घेतो बघ आपण. असं पिन लावून देतो. मम्मी आपण लावून दिली. कसं दिसतोय शंभू तू? आवडलं ना तुला सगळं? हे सगळं काढू नको हा घरी येऊपर्यंत, आणि ताण देऊ नको. टीचरचं ऐकशील ना? तर सांग. चलो, रेडी झालो. कसं दिसतंय? तर ना तू म्हण ना, इथे म्हण ना कॅमेऱ्यामध्ये, नाही बोलायचं की. जाऊ दे, चल, छान दिसतोय, चल. बाय शंभू. बाय. तर इथे शंभू स्कूलला चालला होता आणि मला बाय करत होता. त्याला मधून शर्ट घालून दिलं होतं, कारण ते टोचत होतं त्याला बाहेरचं ते, त्याच्यामुळे त्याला मधून शर्ट घालून दिलं होतं आणि पिनही लावून दिली होती. तर ते खालीच येत होतं, पण नीट लागली नसावी पिन, त्यामुळे. तर आत्ता चालला आहे तो शाळेत. त्यानंतर ना इथे नवजीवन स्कूलची रॅली चालली आहे, कारण आज 14 ऑगस्ट आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे. तर बघत ना. तरी ते खूप दिवसांनी पास्ता बनवलं होता नाश्त्यामध्ये. तरी ना त्यांना पोहे बनवले होते, कारण काल मैद्याची रोटी खाल्ली होती आम्ही नाशिकला, तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये. तर त्यामुळे त्यांना पोहे बनवले होते आणि आमच्यासाठी पास्ता बनवला होता. तरी ते शंभू आला तर स्कूलला, तर त्याच्यासाठी पण काढून ठेवला होता. त्याचा लुक बघा तुम्ही, त्याचा अवतार. रडत होता तो स्कूलमध्ये आणि त्याच्या पप्पांना फोन आला होता टीचरचा, तर न्यायला बोलवलं. म्हणजे तो खूप रडत होता, थांबतच नव्हता, त्यामुळे. तर मग तो लगेच चला घरी. दहीहंडी फोडायची बाकी होती अजून, तर त्याचे पप्पा ओरडत होते त्याला. मी त्यांना सांगितलं होतं येताना स्टुडिओमधून फोटो काढून या, पण तो खूपच रडत होता आणि त्याला ते टोचत असावं, त्यामुळे. तर आल्याला काढून टाकलं त्याने. त्याला मध्ये मी शर्ट घातलं होतं, तुम्हाला सांगितलंच मी, कारण ते त्याला टोचत होतं, त्यामुळे. तरी ते रीनाताईंचं ऑप्शन चालू होतं, कारण त्या लेट आलं होता. काल पोरांना सोवळलं, काल घाई होती, त्यामुळे नुसतं पोरांना वळून घेतलं. आज पप्पांना, मिस्टरांना आणि ओम भाऊजींना तिघांनाही ओळून घेतलं. तर बघत राहा. पाया पण पूर्ण मी आता एक उडे पाहिजे पूर्ण भाषणांना पाया पडून. तर इथे भाऊ बहिणींचं रक्षाबंधन चालू होतं. तर तुम्ही ते बघून मलाही माझ्या भावाची खूप आठवण येत होती. मागच्या वर्षीचं रक्षाबंधन मला आठवत होतं आणि खूप असं
मनातून खूप वाईट वाटत होतं, रडावंसं वाटत होतं, पण सगळं कंट्रोल करायला लागतं कारण घरात आजूबाजूला सगळे असतात त्यामुळे. तर तुम्ही बघितलंच नाही त्यांनी काय आशीर्वाद दिला की खूप मोठा हो. तसंच जगातील प्रत्येक बहिणींना असं वाटत असतं की आपला भाऊ खूप मोठा हो, तर त्याच्या वाटेला कोणतंच दुःख नको यायला, असं वाटत असतं की त्याला सगळं सुख भेटो, असं वाटतं प्रत्येक बहिणींना. पण मला ना खूप त्रास होत होता ह्या दिवशी ते बघून की माझा भाऊ नाही आहे आज. कधी असं वाटलं नव्हतं की खरंच तो असं करेन आणि असं सोडून जाईल एक दिवस आम्हाला. तुला क्रॉक्स आणायला लावले होते, बुट्टे कसे आणले? क्रॉप्स नाही आणले तिने, त्यांना नाही आवडले. नाही का? ते पॉकेट वाटली दे बरं. क्रॉक्स भाऊ जाऊ दे, बदलू आम्ही आपण. ऐक बाळा, हे सेम आहे असे मी तुला दाखवू का? कलर कलर ती लाईट आहे बाळा, तुला कलर दुसरा आणायला लावला. ठेव बरं, ठेव बॉक्स मध्ये. तर आज आपण आहे ना चीज ग्रिल सँडविच बनवतोय. तर इथे ब्रेड आणलेले घे ना, आणि ही काकडी आहे, हा टमाटा, कांदा आणि शिमला मिरची, आणि हे आहे स्वीट कॉर्न. तर आज आपण बनवत आहोत व्हेज चीज ग्रिल सँडविच. तर इथे खूप मस्त झाले होते सँडविच, तर तुम्ही नक्की ट्राय करा. मी रेसिपी सांगतेच तुम्हाला, त्यासोबत बघतच असाल तुम्ही. तर पहिले काकडी, टमाटा, शिमला मिरची आणि कांदा चॉप करून घेतला. सोबत कॉर्न पण होते, कॉर्न काही चॉप केलेले नव्हते. ते सगळं असं मिक्स केलं. त्यानंतर ना मीठ टाकलं, मेयोनीजचं जे एक छोटं पॅकेट असतं ते संपूर्ण टाकलं. त्यानंतर ना चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो सर्व काही टाकून, मीठ वगैरे टाकून सगळं मिश्रण जे आहे ते हलवून घेतलं. आणि आम्ही बटर आणि चीज हे दोन्ही लागेल आपल्याला बटर भाजण्यासाठी. तरी ते चीजचे क्यूब आहे ते किसून घेतले होते मिश्रणात. तर 5 क्यूब आणला होता आम्ही चीजच्या, तर त्याही कमी पडलं. त्यानंतर ना परत 2 आणला होता. तर चीज भरपूर टाकायचं व्हेज सँडविचमध्ये, तर छान लागतं, मस्त लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ते दीदी ब्रेड भरताय. तर ते ब्रेडला ना ग्रीन चटणी नव्हती बनवलं मी, कारण त्यासाठी लागते पुदिना नव्हता आमच्या इथे. तर त्यामुळे ना टमॅटो सॉसनेच काम चालवून घेतलं. तर तरीही खूप छान मस्त झाले होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की. इथे ब्रेडला मस्त मेयोनीज सॉस लावून मस्त कवर केलं सँडविच. तर त्यानंतर दोन्ही साईडला बटर लावलं, ब्रेडच्या दोन्ही साईडला खालून वरून, आणि मस्त फ्राय केले, गरम केले. आणि त्यातलं जे हे होतं चीज तेही मस्त मेल्ट झालं होतं. तर खूप टेस्टी लागले होते. तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून ठेवायची आणि वरतून त्याला कवर करून ठेवायचं, कारण जेणेकरून आतलं चीज आणि जे मटेरियल आहे ते मस्त मेल्ट होईल, चीज मेल्ट होईल.
तर त्यासाठी मस्त वरतून कवर करून ठेवायचं. तर ते मी शूट करायचं राहून गेलं, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगते. तिथे मस्त सँडविच झालं होतं आणि ते मस्त आम्ही डेकोर करत होतो तर रीलसाठी. तर खूप छान आणि टेस्टी झालं होतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. पप्पूले गोड आहे. दादूचा पप्पूले गोड आहे बाय. आहे की नाही? मला नाही आठवत दादू. मग आठवल तर मग आठवतील तर. ते सँडविच वगैरे करून झाले होते आणि ते सोबत मसाले भात बनवला होता रात्रीच्या जेवणासाठी. तरी ते त्यांना उद्या जायचं आहे तर त्यांच्यासाठी गोशप्पा बनवत होता आई. तर आम्ही धुवून नाही घेतलं, तसंच बनवलं डायरेक्ट. मागच्या वेळेस जे बनवलं होतं ना ते धुवून घेतलं होतं, तर आज तसंच बनवून बघितलं कारण तसंसुद्धा बनवतात. तर बघा पूर्ण रेसिपी. तरी ते सर्व काही भाजून घेतलं होतं आणि हे आहे ना काळं मीठ आहे ते. तर ते पाण्यामध्ये भिजून ते भाजवलेलं जे असतं ना सगळं, तर त्याच्यामध्ये टाकायचं. तर ते परत आपल्याला फ्राय करायचं आहे, परत परतवायचं आहे गॅसवर ठेवून. तर बघत राहा, खूप छान झाले ते गोशप्पा. तर त्याच्यामध्ये मिरे राई. तरी 2 कढयांमध्ये भाजत होतो आम्ही कारण त्याची क्वांटिटी जास्त होते त्यामुळे. तर इथून पुढे तुम्हाला नेक्स्ट डेचा ब्लॉग घेतोय. तर आज आम्ही आलो दवाखान्यामध्ये. अशा मुलांना रात्रीपासून खूप जास्त खोकला आणि ताप पण आला होता. तर ते कान पण दुखत होतं त्याचा. तर त्याचमुळे आम्ही आलो होतो दवाखान्यात. तर त्याचा ताप चेक केला तर आता नॉर्मल होता. औषध दिलं होतं त्याला रात्री, त्यामुळे
चॉकलेट 2 चॉकलेट होते एवढं मोठं. तुला माहिती आहे चॉकलेटने दात खराब होते तुला माहितीच नाही. तो किती चॉकलेट का? ते काही ते तावडे नाही. जोरात खोक परत खोक ना. थांब ना. तुला इतकं काही वाटत झोप मोडवली एवढा. तर आज घर एकदम रिकामं झालं होतं. देवताई, रीनाताई, काजलदीदी सगळ्या गेल्या होत्या आणि इथे शंभू आणि मीच होते आज घरी. पप्पा कारण मिस्टर पण गेले होते अनंतपूरला आणि आई पण गेलेल्या आहे पंढरपूरला देवताई त्यांच्यासोबत. तर इथे शंभू आणि मी एकटेच होते. तर इथे शंभूने ॲनिमल्स आणले होते तर ते दाखवत होता. त्यांना सोबत 2 चप्पलची जोड पण घेऊन आला होता. तर बघितलं तर तुम्ही आधी ब्लॉगमध्ये त्याने शूज आणलेले आधीच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी आणि आज त्याने 2 चप्पलचे जोड आणलेलं आहे. तर असं त्याची असतं रोज काहीतरी नवीन. तर ॲनिमल्स पण होते आणि आज खूप बोर होत होतं कारण घरात कोणीच नव्हतं. 2 तास सगळ्या गेल्या होत्या त्यामुळे. तर इथे शंभूचं खेळणं चालू होतं त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटत होतं. तो होता बडबड करायसाठी म्हणून. तर इथे आम्ही बनवला होता ज्यूस त्याचा कसला बीटचा ज्यूस बनवला होता आणि मीही पिला आणि सोबत शंभूलाही पाजला. तर त्याची रिॲक्शन बघू शकता. कसं ते काल बघितलं शंभू कृष्ण बनला होता कारण आज कृष्ण जन्माष्टमी आहे. तर इथे पालखी चालली एक वेळीच. तर चला कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन येत राहतील. तर बाय, गुड नाईट.